सर्व महापुरुषांना क्रांतिकारी जय भीम, जय आदिवासी। आज या ठिकाणी सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश ज्ञानेश्वर पाटील साहेब पुण्याच्या लोकसभेमध्ये उभे आहे। त्यांचं चिन्ह गॅस सिलेंडर आहे। तरी सर्व बहुजन, दलित, वंचित घटक या समाजांनी सुरेश पाटील सरांना बहुमताने विजय करावा ही कळकळीची विनंती मी महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती जमाती पुणे शहराचा अध्यक्ष शरद स पवार या नात्याने मी आज आमच्या भटक्या विमुक्त संघटनेच्या माध्यमातून कर्नल सरांना आम्ही जाहीर पाठिंबा देणार आहोत आणि या पाठिंब्याच्या माध्यमातून तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचून आम्ही सरांना बहुमताने विजय करणार आहोत। आणि सरांचा चिन्ह आहे गॅस सिलेंडर। या सिलेंडर समोर बटन दाबून 12 नंबर बटनावर बटन दाबून बहुमताने विजय करावा। इथंच थांबतो। जय भीम, जय आदिवासी, जय परिवर्तन। मी BK भालेराव, बहुजन कल्याण सेनेचा प्रदेशाध्यक्ष। आज पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये कर्नल ज्ञानोबा सुरेश पाटील हे लोकसभेसाठी उभा आहेत। आता प्रश्न असा पडतो, अनेक उमेदवार उभा आहेत त्या पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये, तर या पाटील साहेबांनाच का निवडून द्यावं हा प्रश्न लोकांच्या समोर आहे। तर आतापर्यंत जसा देश स्वातंत्र्य झाला तसं ह्या लोकांनी आजमावलेले आहे। वेगवेगळ्या पक्षाचे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा ह्या पक्षाचे लोक निवडून दिलेत, परंतु ह्या लोकांनी काय केलेले? त्या लोकांनी जनतेचं काम केलेले का? तर नाही, या लोकांनी फक्त स्वतःचे खिसे भरण्याचं काम केलेले। आज नरेंद्र मोदी साहेब 2014 मध्ये म्हणत होते प्रत्येकाच्या अकाउंटला 50 लाख रुपये टाकू, वर्षाला 2 कोटी नोकरी देऊ। म्हणजे एवढं जुमलाबाजी सरकार आहे। या सरकारला घरी बसवण्यासाठी सच्चा प्रामाणिक कार्यकर्ते जो तळागाळातून जो खऱ्या अर्थाने जो जनतेची सेवा करणारा हे सुरेश पाटील हे आपले खरे उमेदवार आहेत। या उमेदवाराला जर आपण निवडून दिलो तर आपल्या हक्काने अर्ध्या रात्रीच्याला त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कॉलर धरून आपण हक्काने आपल्या मोठ्या वडील माणसासारखं आपण त्यांचं काम करून घेऊ शकतो। तर मला एकच पुणे शहराच्या मतदारसंघाला मला एकच विनंती करायची, मतदाराला सुरेश पाटील साहेब यांचं गॅस हे चिन्ह आहे। गॅस या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा आणि या भ्रष्ट मोदी सरकारला घरी पाठवा। एवढंच बोलतो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, माता रमाई, सर्व महामानवांना अभिवादन करून आपण या ठिकाणी पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कुंबळे व तसेच सर्व जमलेले माझे मित्र व आमचे वडीलधार माणसांनी सुरेश पाटील साहेबांना पाठिंबा देण्यासाठी इथं आपण सर्वजण जमलेलो आहोत। त्यांचा चिन्ह आहे गॅस सिलेंडर। 1971 मध्ये ते भारत आणि पाकिस्तान युद्धामध्ये त्यांना गोळी लागली होती। खडकवास धरणामध्ये त्यांनी पर्यावरणवादी म्हणून तिथलं घाण काढण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि भरपूर चांगल्या लोकांना त्यांनी विरोध भी केलेला आहे। त्यांचा चांगल्या राजनीती लोकांसंग चांगले संबंध आहेत। त्यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर। त्यांना पुणे 34 लोकसभा मतदारसंघाचे कर्नल सुरेश पाटील साहेब यांना बहुमताने विजय करावा व सर्व लोकांना आपण घरोघरी जाऊन गॅस सिलेंडरच्या चिन्हावर बहुमताने निवडून द्यावा असं माझं प्रामाणिक मताने काम करेल असं मी त्यांना ग्वाही देतो। व येत्या लोकसभेचे पुणेचे खासदार सुरेश ज्ञानोबा पाटील साहेब गॅस सिलेंडर चिन्हावर निवडून आल्यावर त्यांना माझी विनंती असेल की 350 रुपयाला गॅस सिलेंडर पुन्हा करावा असं नम्रतेची कळकळीची विनंती असेल। व पुणे शहर गोरगरीब जनतेचं प्रश्न असेल, रिक्षा ड्रायव्हरांचा प्रश्न असेल, सर्व त्यांनी काम सोडवावा असं त्यांना मी नम्रतेचे आवाहन करतो। पुणे आपले नरेंद्र मोदी जुमलाबाज आहे व महागाई एवढं करून ठेवलेला आहे की गॅस सिलेंडर 1100 रुपयापर्यंत गेलेला आहे।
काँग्रेसच्या टायमाला हेच आंदोलन करत होते, महंगाई हो गया, महंगाई हो गया. आता काय महागाई दिसना का तुम्हाला? गोध्रा हत्याकांड, गुजरात गोध्रा हत्याकांडमधले नरेंद्र मोदी आरोपी आहेत व अमित शहा बी आरोपी आहेत, तरी सुद्धा आपलं प्रशासन यांच्यावर कारवाई करत नाही. हे प्रशासन दखल घ्यावी व सर्व यंत्रणा त्यांनी काबीज केलेला आहे व समाजाचे हिताचे प्रश्न न सोडवता नुसता मुद्दे बडबडत नेतात. याच्यावर ते आरोप करतात, त्याच्यावर ते आरोप करतात. ते आम्हाला घेणं देणं नाही. समाजाचे आपलं भारत मातेचं काम तुम्हाला सेवा करण्यासाठी ठेवले असताना तुम्ही त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष का करता, असं माझं वैयक्तिक मत आहे. लोकशाहीचा प्राण संविधान 100% मतदान सुरेश ज्ञानोबा पाटील साहेबांना बहुमताने विजय करावा असं सर्व नागरिक पुणे शहराच्या वतीनं व पुणे पॅंथर आर्मीच्या वतीनं लक्ष्मीकांत कुंबळे यांना असं आवाहन करीत आहे की आपले सुरेश ज्ञानोबा पाटील साहेबांना बहुमताने विजय करावा. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. आज महाराष्ट्र भटके मुक्त जाती जमाती संघाच्या माध्यमातून पुणे शहर या सुरेश कर्नल पाटील यांना जाहीर पाठिंबा देत आहे. तिथं संपूर्ण जमीन केले.